आज सकाळी 10:30 वाजता एक दुर्घटना झाली। रात्रीपासून व्यवस्थितपणे गणेशोत्सवचं चाललेलं असताना, शांततेने चाललेलं असताना सकाळी कपिलेश्वर ब्रिज वरती सूर्य हॉटेल आहे, त्याच्या बाजूला एक दोघं कार्यकर्ते बसले होते आणि ट्रॅक्टर पाटील गल्लीचा ट्रॅक्टर मधून गणेश विसर्जन करण्यासाठी जात असताना ट्रॅक्टरचा ड्रायव्हर खाली उतरला। बहुतेक त्याचा हँडब्रेक सुटला असणार आणि ट्रॅक्टरचं खालती उतरल्यानंतर डाऊनल होतं। डाऊनल असल्यामुळे ते ट्रॅक्टर खाली गेला आणि त्या दोघांच्या अंगावरती गेल्यानंतर इथं सिव्हिल हॉस्पिटलला त्या दोघांना ताबडतोब घेऊन आले कार्यकर्त्याने। पण इथं आल्यानंतर सदानंद चव्हाण पाटील याचा मृत्यू झाला। त्याचं वय आहे 48। तो राहणार सोळगाव पाटील गल्लीचा। आणखी एकटा कारजोळकर म्हणून एकटा आहे, विजय कारजोळकर, त्याला कमरेला मार लागलेला आहे। आता त्याचा एक्सरे वगैरे काढलेला आहे। एक्सरे काढल्यानंतर लक्षात आलं की जास्ती काय झालेलं नाही। जास्ती काय झालंय बघण्यासाठी MRI काढण्यासाठी आता पेशंटला गेलेला आहे। तर प्रशासनाला आणि सर्व गणेशोत्सव मंडळांना मी विनंती करू इच्छितो, अशा ज्या घटना घडतात त्यावेळेला एक सामाजिक बांधिलकी म्हणून आपण आपल्या मंडळाच्या वतीनं 10,000 रुपये जे वारलेले आहेत अशा कुटुंबाला जर दिलं तर फार मोठ्या समाजाला एक मेसेज जात आहे आणि प्रत्येक गणेशोत्सव मंडळांनी द्यावं असं मी माझी महापौरांना विनंती करतो। आम्ही सुद्धा शांताई विद्यार्थ्यांच्या माध्यमातून 10,000 रुपये मंजूर केलेला आहे आणि रवी सावंगी आणि नवी गल्लीचे गणेशोत्सव मंडळ आणि युवक मंडळांनी सुद्धा 10,000 रुपये सँक्शन केलेले आहेत। तर परत एकदा मी विनंती करतो की सर्व गणेशोत्सव मंडळांनी 11 दिवस ज्या पद्धतीने सामाजिक काम करून समाजाला एक चांगला संदेश दिलेला आहे, हा एक आपण 10,000 रुपये देऊन एक चांगला संदेश द्यावा अशी कळकळीची विनंती।